राहतात. भगवंताशी आदान प्रदान करतात. वैकुंठीच्या लोका दुर्लभ. आणि जे भगवंताशी आदान प्रदान आहे, जे गोपाळ भगवंताशी खेळतायत, जे गायी वनामध्ये भगवंताच्या सोबत जात आहेत, जे गोपी भगवंताचं दर्शन सकाळ संध्याकाळ करतायत, जे पशु पक्षी भगवंताच्या सहवासामध्ये राहत आहेत, अशा प्रकारचं सुख, अशा प्रकारचा आनंद हा दुर्लभ आहे. कुणासाठी? वैकुंठीच्या लोका. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठात भगवंत असं नसतं असतात. त्यांच्याशी खेळता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही. परंतु इथं काय आहे? तया नारायण समागमे. इथं भगवंत सोबत आहेत. तर भगवंत काय आहेत? सोबत आहेत. गोपाळांच्या सोबत आहेत, गवळणींच्या सोबत आहेत. नंद आदी मोठ्या गोप आहेत, यशोदादी मोठ्या गोपी आहेत. वात्सल्य प्रेमामध्ये त्यांच्याशी आदान प्रदान करतायत. अशा प्रकारे दुर्लभ अशा प्रकारची संगत भगवंताची, संताची संगत. एक घडी आधी घडी आधी में पुनी आज, तुलसी संगत साधू की कटे कोटी अपराध. साधू संताच्या संगतीमध्ये अर्धी घडी, काही क्षण तरी आपल्याला मिळाले तरी करोडो करोड पाप अपराध त्या ठिकाणी धुवून जातात. तुलसीदास महाराज सांगतायत. तर इथं प्रत्यक्ष भगवंताचा संघ आहे. भगवंताच्या भक्ताच्या संघामध्ये एवढी ताकद आहे, तर भगवंताच्या संघामध्ये किती ताकद असेल. महाराज सांगतायत समागम त्यांचा धरिला अनंते. भगवंतानी त्यांचा समागम धरला. भगवंत त्यांच्या सोबत राहिले. भगवंत त्यांच्या सोबत लीला क्रीडा करू लागले. समागम त्यांचा धरिला अनंते. भगवंत अनंत आहेत. अनंत नामे अनंत रूपे अनंत अवतार अनंत लीला. भगवान अनंत आहेत, पण ते अनंत काय झाले? वैकुंठ सांडूनी संत सदनी राहिले. वैकुंठ सोडून गोकुळामध्ये आले. कशासाठी? भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी. समागम त्यांचा धरिला अनंते, जिही चित्त वित्ते समर्पिली. आणि भगवंत कुणाचा समागम करतात? भगवंत कुणाच्या सानिध्यात राहतात? भगवंत वैकुंठ सांडून टाकून कुणासाठी येतात? तर भक्तासाठी, शुद्ध भक्तासाठी. ज्यांनी चित्त वित्त समर्पिले, ज्याने आपलं चित्त, आपलं धन, काया वाचा मने जे भगवंतांना शरण झालेले आहे. प्राणो अर्थो धियो वाचो भागवतामध्ये सांगितलं. आपला प्राण भगवंताला दिला पाहिजे, आपलं धन भगवंताला दिलं पाहिजे, आपलं शरीराने भगवंताची सेवा केली पाहिजे. आपली वाणी भगवंताच्या सेवेमध्ये, नाम जपामध्ये, कथा कीर्तनामध्ये लावली पाहिजे. आणि अशा प्रकारे भगवंत गीतेमध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. अशा प्रकारे जे लोक भगवंतांना शरण येतात त्यांचा समागम भगवंत धरतात, त्यांच्या सोबत भगवंत राहतात, त्यांच्या सोबत भगवंत लीला करतात. आणि त्याच करण्यासाठी परित्राणाय साधूना. भगवंत भक्तांच्या सोबत लीला करण्यासाठी कोकळामध्ये आलेले आहेत, वृंदावनामध्ये आलेले आहेत. समर्थ ते गाती हरीचे पवाडे, एरते ते बापुडे रावराने. आणि जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, जे समर्थ होतात, ज्यांच्यावर भगवंताची कृपा आहे, ज्यांच्यावर राधाराणीची कृपा आहे, ज्यांच्यावर गुरुची आचार्यांची कृपा आहे, ते समर्थ होतात. आणि ते काय करतात? गाती हरीचे पवाडे, भगवंताचं नाम रूप गुण लीला यांचं गायन करतात. येर ते बापुडे रावराणे. बाकीचे असतील मोठे मोठे राजे, रावराणे, धनिक वनिक क्रमिक, मोठे मोठे स्वतःला विद्वान समजणारे, शास्त्रज्ञ समजणारे, पण ते भगवंताचं गुणगान गाऊ शकत नाही. ते
भगवंताचं गुणगान ऐकू शकत नाही, कारण ते समर्थ नाहीयेत, कारण ते भगवंताचे भक्त नाहीयेत, कारण ते भगवंतांना शरण गेलेले नाहीयेत. ते भगवंताची शरणांगत आहेत, त्यांच्याशी भगवंत आदान प्रदान करतात आणि त्यांच्याच कृपेने आपण भगवंताचे पोवाडे, भगवंताची कथा, भगवंताचं गुणगान गाऊ शकतो. आपल्यावर भगवंताची काहीतरी कृपा आहे आणि म्हणून साठी आपण भगवंताची लीला वर्णन करतो, भगवंताच्या लीला आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, रामकृष्णे केले कौतुक गोकुळी, गोपाळांचे मुळी गाई चाली. रामकृष्णे केले कौतुक गोकुळी. आपण म्हणतो ना, ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव म्हणजे वसुदेवाचे पुत्र, आणि ते दोन आहेत. वसुदेवाना दोन पुत्र होते, एक कृष्ण आणि दुसरे बलराम. आणि महाराज सांगतायत, रामकृष्णे, राम म्हणजे बलराम आणि कृष्ण म्हणजे कन्हैया. रामकृष्णे केले कौतुक गोकुळी. गोकुळामध्ये त्यांनी कौतुक केलं. काय कौतुक केलं? लीला केल्या. असुरांना मारलं, गोवर्धन त्या ठिकाणी धारण केला, भक्तांचं रक्षण केलं, इंद्राचा गर्वहरण केला, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. अशा प्रकारे अनेक प्रकारचं लीला भगवंत त्या ठिकाणी गोकुळामध्ये केलेलं आहे. गोपाळाचे मेळी गाई चालली. आणि राम बलरामही भगवंत आहेत आणि कृष्णही भगवंत आहे. दोन भगवंत आहेत आणि दोघं भगवंत या गोपाळांच्या सोबत वृंदावनामध्ये, गोवर्धन गिरीमध्ये, कंदरामध्ये गायी चालू लागलेले आहेत. गायी, गायी म्हणजे भगवंतांना प्रिय आहे. गाय काय करते? दूध देते. गाय गोमूत्र देते. गायीकडे किती ताकद आहे, शक्ती आहे. गाय भगवंताला प्रिय आहे. गो ब्राह्मण हितायच आपण म्हणतो, नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हितायच. भगवंत गायीचं आणि ब्राह्मणाचं हित करणारे आहेत. गायींना आणि ब्राह्मणांना सन्मान देणारे आहेत. आणि अशा प्रकारे गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला तूप देते, दही, अनेक पदार्थ आपण त्यापासून बनवू शकतो. जर या जगतामध्ये गाय नसती तर आपण जे स्वीट बनवतो त्याची टेस्ट, चव आहे, स्वाद आहे, तो आपल्याला चाखता आला नसता. म्हणून भगवंतांनी गाय निर्माण केली. हे सगळं जगत भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. भगवंत स्वतः गायीची सेवा करतात. ज्याचे घरी गाय त्याचे घरी भगवंत. गाय ज्याच्याकडे आहे त्याच्या घरी भगवंत स्वतः उपस्थित असतात. गायीच्या नवे नवे गायीच्या विग्रहामध्ये 33 कोटी देव आहेत. देवी देवता भगवंतासहित त्याच्यामध्ये विराजमान आहेत. गायीच्या गोमूत्रामध्ये हजारो तत्व आहेत. गायीच्या शेणामध्ये हजारो शेकडो तत्व आहेत, जे आपल्याला उपयोगी आहेत आपल्या आरोग्यासाठी. पण आपण काय केलं? गाईला दूर केलं आणि पिशवीतलं दूध घेतो. जर्सीनी गाईला मारलं, ट्रॅक्टरने बैलाला मारलं, आणि आपण काय करतो? शेतापासून दूर शहरामध्ये सिमेंटच्या जंगलामध्ये, कॉन्क्रीट जंगलामध्ये आपण राहतो. आपण या प्रकृतीपासून, निसर्गापासून दूरच गेलेलो आहे. त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपलं आदान प्रदान भगवंताशी होत नाही, निसर्गाशी होत नाही. निसर्ग रूपामध्ये भगवंत आहे, अनंत रूपामध्ये भगवंत नाटलेले आहेत. सगळीकडे भगवंत आहेत. जळी स्थळी काष्टी पाशाणी, रीता ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. अशा प्रकारे भगवंत. गाई चारी मोहरी पावा वाहे पाठी, धन्य जाळी काठी कांबळते. भगवंत गाई चारायला जातात वनामध्ये. जाताना यशोदा माता श्रंगार करते. सर्व गोप बालक आपापली शिदोरी टिफिन घेऊन निघतात. हातामध्ये काठी आहे, कांबळी, गोधडी आपण म्हणतो ना, घोंगडी,
जे धनगर लोक घोंगडी बनवतात आणि खांद्यावर टाकतात, काय त्याचं नशीब असेल की भगवंताच्या खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, पावा आहे, मोहरी आहे, जी बासरी आहे, बासरी बांबू पासून, वेळू पासून बनवलेली असते. आणि ते नदीच्या काठावर जे वेळू आहेत ते म्हणतात आमचा वंश धन्य झाला. कारण का, तर आमच्या वंशातली एक काठी, एक वेळूचा तुकडा भगवंताच्या हातामध्ये आहे. भगवंत अनेक प्रकारे त्या पावा वाजवू लागलेले आहेत, बासरी वाजवत आहेत आणि त्या बासरीच्या सुरातून असे स्वर निघतायत. गायी मुग्ध होत आहेत, गोपी मुग्ध होत आहेत, गोप मुग्ध होत आहेत. भगवंत सर्व आकर्षक आहेत आणि भगवंताची बासरी जेव्हा भगवंत वाजवतात तेव्हा संपूर्ण जगत आकर्षक होतं. पशु पक्षी आकर्षक होतात. गायी चारा खायचं विसरून जातात, यमुना व्हायचं विसरून जाते, पाणी स्तब्ध होतो, वृक्ष त्या ठिकाणी हालायचं विसरून जातात. गोप बालक आपलं सर्वस्व विसरून भगवंताकडे पाहत राहतात. गायी एकटक भगवंताचं दर्शन करत राहतात. अशा प्रकारे भगवंताची वासरी आणि भगवंताचं श्री विग्रहाचं सौंदर्य, गायी चारी, मोहरी पावा, वाये पाटी, धन्य जाळी काठी कांबळीचे, जी घोंगडी आहे, जी काठी आहे, किती धन्य आहे. ज्यांना भगवंत आपल्या सोबत धारण करतात, भगवंत ज्यांना सोबत घेऊन जातात, किती भाग्यवान आहेत ते. काय गवळीयांच्या होत्या पुण्यराशी, आणि त्या म्हैसी गायी पशु, काय त्यांनी पुण्य केलं असेल. त्या गायी, त्या म्हशी, त्या पशु, ते हरण, ते अनेक प्रकारचे पशु, पोपट असेल, हरिण असेल, म्हशी असतील, काय त्यांनी पुण्य केलं असेल. त्यांना भगवंताचं दर्शन होतंय, त्यांना भगवंताचे आदान प्रदान करतायत, ते भगवंताला समोरासमोर पाहतायत. अशा प्रकारे ती गवळी आहेत, गवळ्यांची मुलं आहेत छोटी छोटी, मोठे मोठे गवळे आहेत. जे वयस्क आहेत त्यांना गवळी म्हणतात आणि छोटे छोटे आहेत त्यांना गोपाल म्हणतात. जे गायीचं पालन करतात गोपाल, जे वासरांचं पालन करतात त्याच्यापेक्षा छोटे 5 वर्षाचे वत्सपाल, त्यांना वत्सपाल म्हणतात. आणि गायीचं पालन करतात ते गोपाळ. आणि तरुण वृद्ध त्यांना म्हणतात गवळी किंवा गोपाल किंवा गवळी. काय त्यांनी पुण्य केलं असेल. सुख ते अमूप लुटले सकळी, गोपिका गोपाळी धनीवरी. या पृथ्वीवर त्यांनी अमूप सुख लुटलेलं आहे. कुणी? गोपाळांनी आणि गवळणींनी. छोट्या छोट्या गोपालांनी, मोठ्या मोठ्या गोपांनी, सर्वांना सुख, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. महाराज सांगतात, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, सर्व सुखाचे आगर, सगळ्या सुखाचं भांडार असेल ते पांडुरंग आहे, तो भगवंत आहे, तो कन्हैया आहे. आणि त्यांच्या सोबत राहणं याच्यासारखं सुख जगतामध्ये कुठलं नाहीये. तुकाराम महाराज सांगतात, लुटिले अमूप, त्याला कुठलंही माप नाहीये. या पृथ्वीच्या पाठीवर, वृंदावनामध्ये, मथुरेमध्ये, गोकुळामध्ये धनीवर त्यासी सांगितली मात, ज्यांचे जैसे आर्त तयापरी. आणि तुकाराम महाराज सांगतायत, जैसे ज्याचे अर्थ, ज्याची जी जी इच्छा होती तशी तशी भगवंतानी पुरवलेली आहे. गीतेमध्ये सांगतात, ए यथा मा प्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहम. जे मला ज्या भावाने शरण येतात, जे मला जेवढे शरणागत आहेत तेवढी मी त्यांचं रक्षण करतो, तेवढं मी त्यांना सुख देतो, तेवढं मी त्यांना आनंद प्रदान करतो. ज्यांचे जैसे अर्थ, ज्याची जी जी इच्छा आहे ती भगवंतानी पुरवलेली आहे. अक्रूराची इच्छा होती भगवंत आपल्या घरी यावे, भगवंत त्याच्या घरी गेले. जी कुब्जा होती,
कुब्जा दासी जे राम अवतारामध्ये मंथरा होती, ती कृष्ण अवतारामध्ये ते कंसाला चंदन घेऊन जायची. ते कुब्जेनी काय केलं, भगवंतांना चंदन अर्पण केलं. भगवंतानी लगेच तिला एका क्षणामध्ये सुंदर बनवलं. तिचं कुबड निघून गेलं आणि ती रूपवान सुंदर अशी लक्ष्मीप्रमाणे दिसू लागली. तिची इच्छा भगवंतानी पूर्ण केली. सगळ्या गोपींची इच्छा, 16,108 राण्या, सर्वांची इच्छा भगवंतानी पूर्ण केली. ज्यांचा जसा अर्थ आहे, ज्याची जी इच्छा आहे, ज्याचा जसा भाव आहे, ते पूर्ण करणारे भगवंत आहेत. ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत आणि भगवंत पूर्ण बनवू शकतात. भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात. दुसरं कुणी जगामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. भगवंत पूर्ण आहेत. भगवंतांनी निर्माण केलेलं जग पूर्ण आहे. भगवंतांनी निर्माण केलेले मनुष्य पूर्ण आहेत. 84 लाख योनी पूर्ण आहेत. आध्यात्मिक जगत पूर्ण आहे. भौतिक जगत पूर्ण आहे. पण आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला समजत नाही. आपण अज्ञानामुळे ते पाहू शकत नाही. आपल्याला वाटतं अपूर्ण आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, ते कमी आहे. आपल्याला कमतरता भासते, कारण आपली बुद्धी तेवढी नाहीये. भगवंतानी सर्व दिलेलं आहे, काय नाही. योगक्षेमम वहाम्यहम. सर्वांचा योगक्षेम भगवंत चालवतात. एक छोटीशी मुंगी आहे, कणभर खाते. एक हत्ती आहे, तो मनभर खातो. सर्वांना भगवंत देतात. पण आपल्याला वाटतं आपल्याला कमी दिलंय, आपल्याला कमी, समोरच्याला जास्त दिलंय, दुसऱ्याला जास्त दिलंय, शेजारच्याला जास्त आहे आणि आपल्याला कमी आहे. अशा प्रकारे आपली बुद्धी, आपलं मन संतुष्ट होत नाही. पण भगवंत सर्वांना संतुष्ट करतात. ज्याचे जैसे अर्थ ते सर्वांची इच्छा पूर्ण करतात. जरी याचे तुम्ही ऐका नवल दुर्गम जो खोल साधनासी. तर भगवंताचं नवल ऐका. भगवंत खूप दुर्गम आहे, खूप खोल आहे. समुद्र किती खोल आहे. दुर्गम तो खोल साधनासी. जेव्हा आपण साधन करतो, आपल्याला प्रभुपादांनी साधन भक्ती सांगितलेली आहे. आणि या साधकासाठी भगवंत प्राप्त होणं दुर्लभ आहे. पण जे दृढतेनं, विश्वासाने, प्रेमाने भगवंताच्या सेवेमध्ये आणि साधनामध्ये जे संलग्न झालेले आहेत, ते केव्हा ना केव्हा भगवंताला प्राप्त करतात. ते दुर्लभ असले तरी भगवंत सुलभ होतात. चीक लावनिया घालिती बाहेरी पाहता भीतरी सभेची तो. गवळणी काय करतात, भगवंत कन्हैयाला बाहेर काढतात घराच्या. आमच्या घरी येऊ नको, चोरी करू नको, आमचं माखन चोरतो, दही चोरतो, आमच्या घरी येऊ नको, तू बाहेर जा. आणि काय करतात, कन्हैयाला बाहेर काढून दरवाजा बंद करतात. आणि आत जाऊन पाहतात तर कन्हैया आतमध्ये. हे भगवंत अशा प्रकारची लीला करतात, कौतुक करतात, चमत्कार करतात. आत हरी बाहेरी हरी, हरीने कोंडिले घरी. आपल्या आत पण भगवंत आहे, बाहेर पण भगवंत आहे. दार बंद केलं तरी भगवंत आहे, दार उघडं ठेवलं तरी भगवंत आहे. हरीने कामा घातीला चिरा. आणि जेव्हा भगवंताची कृपा होते, तेव्हा आपल्या इच्छा दूर होतात. तेव्हा आपल्याला ज्ञान वैराग्य प्राप्त होतं. तेव्हा आपली आसक्ती कमी होते. आपल्या इच्छा भगवंत दूर करतात. तोंडाकडे त्यांच्या पाहे कौतुके, शिव्या देता सुखे हसत असे. भगवंत त्या गवळणींच्या, गोपींच्या मुखाकडे पाहतात. गोपी भगवंताच्या मुखाकडे पाहतात. गवळणी गाराने सांगतात, गवळणी कंप्लेन करतात, आमचं लोणी चोरलेलं आहे, चोर आहे, यशोदे तुझा काना आम्हाला खूप त्रास देऊ लागलेला आहे. अनेक प्रकारे आरोप ते भगवंतावर करतात. पण भगवंत त्यांना काही प्रत्युत्तर देत नाहीत. भगवंत फक्त त्यांच्या मुखाकडे पाहत राहतात.
स्मित हास्य करतात आणि भगवंताचं स्मित हास्य पाहिल्यानंतर त्या गोपींचा क्रोध त्या ठिकाणी मावळून जातो आणि गोपींना वाटतं पुन्हा केव्हा कान्हा येईल आणि केव्हा आमचं लोणी चोरील आणि केव्हा आम्हाला दर्शन देईल. अशा प्रकारे आदान प्रदान, तोंडाकडे त्यांच्या पाहे कौतुके, शिव्या देता सुखे हसत. भगवंत सुखाने हसतात. कोणी निंदा अथवा वंदा, भगवंतांना काही फरक पडत नाही. समम सर्व भूतेषु, भगवंत सर्वासाठी समान आहे. हसतसे शिव्या देता त्या गवळणी, भक्ता जप ध्यानी न बोले तो. जे जप करतात, जे ध्यान करतात, जे तपश्चर्या करतात, त्यांच्याशी भगवंत बोलत नाही. पण गोपींकडे पाहून हसतात. गोपींच्या शिव्याला हसून उत्तर देतात. प्रत्युत्तर काय देतात? आपल्याला कोणी शिवी दिली तर आपण काय करणार? अरे तर का रे, आईला तर मायला. पण भगवंत तसे नाही. कोणी शिव्या घातल्या, कोणी आरोप केले, कोणी चोर म्हटलं तरी भगवंत फक्त स्मित हास्य करतात. भगवंत कृपादृष्टी करतात. अशा प्रकारचे भगवंत अद्भुत आहेत. जो जे जे करी, तो जे जे करी ते दिसे उत्तम. भगवंत जे जे करतात ते उत्तम दिसतं. भगवंत युद्ध सोडून रणांगणातून पळाले. लोकांना वाटलं भगवंत पळाले, पण भगवंताला एक नाव मिळालं, रणछोड. रणछोड राय भगवान की जय. भगवंतांनी रण छोडलं, रण सोडलं, पण शत्रूला मारलं आणि भक्ताला दर्शन दिलं. तो काल यवन होता तो भस्म झाला. मुचकुंद राजा जो गुहेमध्ये झोपला होता, भगवंताचा भक्त होता, त्याला भगवंतानी दर्शन दिलं आणि मुचकुंदाच्या दिव्य प्रखर तेजस्वी अशा प्रकारच्या ज्वाला त्याच्या डोळ्यातून निघाल्या आणि तो काल यवन भस्मसात झाला. भगवंत एका दगडामध्ये 2 पक्षी, 4 पक्षी, 1000 पक्षी मारू शकतात. ते भगवंत आहेत. ते अद्भुत आहेत. भगवंत जे जे भगवंत चोरी करतील, माखन चोर भगवान की जय म्हणून त्यांना माखन चोर नाव मिळालं. भगवंतांनी गोवर्धन धारण केला म्हणून त्यांना गिरीवरधारी नाव मिळालं. भगवंत गायीचं पालन करतात म्हणून त्यांना गोपाल नाव मिळालं. भगवंत ज्या ज्या लीला करतील, तो जे जे करी ते दिसे उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात भगवंत जे करतील ते उत्तम आहे. भगवंत गायी चारायला गेले गुराखी तरी ते भगवंत आहेत. गोवर्धन धारण केला तरी ते भगवंत आहेत. राक्षसांना मारलं, पुतण्याच्या छातीवर खेळू लागले तरी ते भगवंत आहेत. अंगणामध्ये नंद महाराजाच्या खेळत होते तरी ते भगवंत आहेत. यमला अर्जुन वृक्षांचा उद्धार केला तरी ते भगवंत आहेत. बाल रूपामध्ये असले, युवा रूपामध्ये असले, तरुण रूपामध्ये असले तरी ते भगवंत आहेत आणि तरी त्यांचे सर्व सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. भगवंताच्या नावामध्ये भगवंत एवढी शक्ती आहे. जेव्हा कंसाचा धोबी भगवंतांना वस्त्र द्यायला त्यांनी नकार दिला, तेव्हा भगवंतांनी काय केलं? आपल्या हाताच्या बोटाने त्याचा वध केला. ते भगवंत आहेत. अद्भुत अशा प्रकारचं कार्य भगवंत करतात. तो जे जे करी ते दिसे उत्तम, तुका म्हणे वर्म दावी सोपे. अशा प्रकारे सोप्प वर्म भगवंत आपल्या भक्तासाठी दाखवतात. भक्तासाठी अनुकूल आहेत. भक्तावर कृपा करण्यासाठी, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंत या जगतामध्ये येत असतात. भक्तावर आली या संकट, भक्तावर संकट येतात त्याचं निवारण करण्यासाठी भगवंत येतात. पडतात जड भारी, जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा भगवंत काय करतात? आड घाली सुदर्शन. भगवंत आपलं सुदर्शन पाठवतात. अंबरीशासाठी सुदर्शन पाठवलं. द्रौपदीसाठी स्वतः वस्त्र अवतार वस्त्र झाले आणि द्रौपदीची लाज राखली. अशा प्रकारे भगवंत
आदान प्रदान करत असतात भक्तांच्या सोबत. भक्तावर कृपा करण्यासाठी पुन्हा पुन्हा संभवामी युगे युगे या जगतामध्ये अवतरित होत असतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आपल्या भक्तांना सुख देणारे, सर्व जगताचं पालन पोषण भरण सृजन करणारे भगवान बालकृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये अनंत लीला करतात. कृष्ण बलराम, बलरामांच्या सोबत भगवंत अनेक लीला करतात, अनेक दुष्टांचा संहार करतात, अनेक भक्तावर कृपा प्रदान करतात, अनेक रस या वृंदावन गोकुळामध्ये आहेत. विरह रूपामध्ये गवळणींनी जे भगवंताची आदान प्रदान केलं. रोज सकाळी संध्याकाळी भगवंताचं दर्शन गोपी करत होत्या. आणि जेव्हा रासलीलेमध्ये सर्वांच्या इच्छा भगवंतांनी पूर्ण केल्या. परंतु जेव्हा भगवंत गोकुळ सोडून, नंदगाव सोडून मथुरेला गेले, ते पुन्हा परत आले नाहीत. पण गोपींनी भगवंताचं चिंतन विरह भावामध्ये केलं. भगवंताचं विस्मरण त्यांना कधी होत नव्हतं. सदैव भगवंताचं स्मरण करत होत्या. भगवंत द्वारकेला गेले तरी गोपी भगवंताचं स्मरण करत होत्या. अशा प्रकारे विरह भावामध्ये सुद्धा गोपी भगवंताची भक्ती करत होत्या. वात्सल्य भावामध्ये नंद यशोदा भगवंताची वात्सल्य भावामध्ये आदान प्रदान करत होते. आणि छोटे छोटे बालक गोपाल भगवंताशी सख्य भावामध्ये मित्र म्हणून आदान प्रदान करत होते. आणि जे गवळणी आहेत त्या वृंदावनामध्ये भगवंत असताना त्यांच्याशी माधुर्य भावामध्ये, प्रेम माधुर्य अशा प्रकारच्या लीला माधुर्य भावामध्ये आदान प्रदान करत होत्या. अनेक शांत रसामध्ये वृक्ष, वेली, यमुना शांत रसामध्ये भगवंताचे आदान प्रदान करतात. पशु पक्षी, गायी, वासर सर्वजण भगवंताचे आदान प्रदान करतात. सर्व भगवंताकडे आकर्षित होतात. सर्व आकर्षक म्हणून भगवंताचं नाव आहे कृष्ण. सर्वांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतात. अशा प्रकारे भगवंत सर्वांवर त्यांनी कृपा केली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. हरि बोल. हरे कृष्णा. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करते मी सगळ्यांना. तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न. नाहीतर मग एक 5-10 मिनिट आपण प्रभूजींकडून यात्रेचा अनुभव ऐकूयात. हरे कृष्णा. हो प्रभूजी. सर्वांनी प्लीज. कार्तिक मासाबद्दल सर्वांनी ऐकलं होतं. आणि कार्तिकाचं पालन कुणी कसं कसं केलं, तुम्ही एक एक वाक्य, 2-2 वाक्य सांगू शकता. कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही स्पेशल काय केलं? सेवा केली, साधना केली, रिडिंग केलं, जपा केला? कोणाला सांगायचं असेल तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. माझे अनुभव मी सांगतो 5-10 मिनिटं. त्या अगोदर कोणाला बोलायचं का? कार्तिक मासाचं तुम्ही कशा प्रकारे व्रत पालन केलं, स्पेशल हरे काय कृष्ण. केलं? दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. प्रभूजी बोला. दामोदकम केलं दररोज संध्याकाळी सकाळी. आणि भागवतम वाचण्याचा प्रयत्न केला. प्रभुपादांच्या लेक्चर ऐकून मग भागवतमचे श्लोक वाचण्याचा प्रयत्न केला. हरि हे बोल. थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आणखीन कोणी?
हरे कृष्णा। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी। हेलो, प्रणाम। हाँ, मी जालन्यावरनं बोलते है। हाँ, बोला। मी हा माझ्याकडे जगन्नाथजीच्या डिटीज आहेत. तर रोज विग्रहाची पूजा करून सकाळी आणि संध्याकाळी आम्ही दामोदर अष्टक करायचो. त्याच्यानंतर रोज मी भीष्म प्रतिज्ञा आणि गोपीगीत ह्याचं पण रोज वाचन करायचे. आणि यात्रेतही आम्ही यात्रेत गेलो होतो. तर आम्ही यात्रेत सुद्धा ट्रेन मध्ये सुद्धा आम्ही दामोदर अष्टक केलं. आणि आम्ही ते लाईटचे दिवे घेऊन गेले होते. आणि अरे आमच्या वा. आणि आमच्या कंपार्टमेंट मध्ये बाकीचे पण काही होत्या, माताजीच होत्या. तर त्यांनी सुद्धा दीपदान केलं आणि आम्ही दामोदर अष्टक बोललो. तर त्याही संकीर्तन करत आम्ही जात होतो. तर त्या सुद्धा आमच्या ह्याच्यात सामील झालेल्या होत्या. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. एक मिनिट, मी प्रभूजी दर्शन करू का तुम्हाला? हरे एक कृष्णा. हा, दिसतंय प्रभूजी? नाही दिसत माताजी. नाही. हा, मी ओके ओके. हरे कृष्ण. जगन्नाथ ठीक. बलदेव सुभद्रा मैया की जय। जय जय महाराज की जय। जय प्रभुपाद की जय। जय. हरे कृष्णा. दुसरं आणि कोणी? हा माझा माताजी. मुलगा वेल्हेमध्ये ब्रह्मचारी आहे. हरि बोल. हरे हरी. प्रभूजी, एक अनुभव सांगायचा होता मला, सांगू? बोला. हा. मी जेव्हा वृंदावनला साई मंदिरात गेलो